अंधेरी पश्चिम वीरा देसाई सुरेश स्मृती बिल्डिंगच्या आतमध्ये गेल्या 3 दिवसापासून तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं पाणी साचलेलं आहे या बिल्डिंगच्या या सोसायटीच्या आतमध्ये। जेवढे गाड्या पार्क आहेत त्या गाड्याच्या आतमध्ये पण पाणी गेल्यासारखा इथे जे तक्रार आहे ते लोक करत आहेत आणि पूर्ण सोसायटीमध्ये तुम्ही बघू शकता अशाच प्रकारच्या जे पाणी साचलेलं आहे। सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड सध्या आमच्या सोबत आहे। किती दिवसापासून अशाच प्रकारची हा परिस्थिती आहे? 3 दिवस पाणी भरतो। 3 दिवस पाणी भरून पंप लावलेला आहे। पंपाने सुद्धा पाणी काय जात नाही। तो पंप छोटा मुलं त्याच्यामुळं पाणी बाहेर जात नाही काय। आणि हा इथं म्हणजे कसं खाली ही बिल्डिंग आहे, डीम आहे, 3 फूट खाली आहे आणि वरनं रोड आहे खाली वरती, त्याच्यामुळं पाणी बाहेर जात नाही। आहेत गटर, पण ते गटर फुल आहेत, ते काय त्याच्यातून पाणी खेचलं जात नाही, बाहेर पण जात नाही। पण किती त्रास होतात लोकांना? लोकांना भरपूर त्रास होतो। की पाण्यातून जायला त्यांना घाण वाटते। पाणी त्याचं टॉयलेटचं वगैरे पाणी याचं पंप, त्याच्यामुळं त्या माणसाला घाण वाटते जायला। नाही तर आता सध्या पाऊस थांबलेला आहे, पण जास्ती पाऊस आला तर काही परिस्थिती निर्माण होतात इथे। रस्त्याची जबरदस्तच खराबच जबरदस्ती हे होते। म्हणजे काही कुणाला कुठं वाटतो बाहेर पडू नये, असं नाही जाऊ नये, पण पाण्याच्या मुलं माणसांना जावाच लागतो, कामात ड्युटीला जायच लागतो। पण पाण्यातून याच्यावरून असं काही हे करता येत नाही। पण माणसाची न जबरदस्ती जायलाच लागणार, काय करणार त्याच्यावरती। शासनातर्फे पाणी काढण्यासाठी काही पर्याय केले आहेत का? प्रयाग केलेले आम्ही, प्रयाग सगळं आम्ही याचे झाकणं वगैरे बनवून पाणी सोडायचं, बाहेर करायचं। असं शासनाने एक पंप दिला आहे, पंप दिला तर त्याचं कामच नाही होत। आम्ही सांगितलेलं, आम्ही सेक्रेटरी, आम्ही हर गाडी वर्षाला सांगतो, मोठा पंप द्या, मोठा पंप द्या, 2 पंप द्या। 2 पंप नाही देत, एकच पंप देतात छोटासा, ते पण पाणी एवढ्या कॉम्प्लेक्सचं पाणी जायला ते मार्ग जायतच नाही। दुसरा एक पंप लावला आहे, तिकडे लावला आहे, पुढे 2 तिकडे लावलेत, विराय देसाईमध्ये तिकडे लावलेत। तिथं सांगितलं आम्ही, आमच्या साहेबां लोकांना पण सांगितलेलं, मोठा पंप मागवा, आपल्या एरियावाल्यांना सांगून मोठा पंप मागवा, म्हणजे तो जाईल, पंप पाणी खेचल्या जाईल, 1-2 तासाभरात जाईल पाणी। असं गेल्या दरवर्षी असाच प्रकारच्या पाऊस इथे साचतात आणि तुम्ही बघू शकता हा सोसायटीचा संपूर्ण भाग सध्या पाण्याखाली गेलेला आहे। या साईडला तुम्ही बघू शकता जे गाडी पार्क आहे त्या गाडीच्या टायर पण पाण्याखाली गेलेले आहे आणि पूर्ण हा सोसायटी जो आहेत ना पाण्याखाली गेलेल्या आहेत। आणि गेल्या 3 दिवसापासून असाच प्रकारच्या पाणी या सोसायटीमध्ये सध्या साचलेलं आहे। तर जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचं म्हणणं आहे की BMCने एक पंप लावून दिले आहेत, पण त्या पंपचा काही उपयोग नाही आहे, कारण पाणी एवढे जास्त आहे की पाणी बाहेर येत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।